म्हणजे मी महादेव भक्त पण आहे खूप. म्हणजे जर कृष्ण माझा सखा असेल तर महादेव म्हणजे बाबांच्या स्थानी आहेत, की तसं आहे त्यांचा आशीर्वाद माझ्यासाठी. त्यामुळे एक सफेद संगमरवराची पिंड मी ठेवली इथे आणि रोज बेलाचं पान वगैरे आपण छान सागर संगीत पूजा लिहायचं मला एक काय कारण कारण ना हा जो असा बनवून घेतला होता ना, त्यामुळे मग मी इथे मंत्र लिहित असते. सो बऱ्याचदा कृष्णाय वासुदेवाय हरिये परमात्मने हा मंत्र असतो किंवा गायत्री मंत्र असतो. कारण गायत्री मंत्र मी स्वतः लिहिते. सो कधी कधी ना शूटवरून जेव्हा मी रोज टू बी ऑनेस्ट मला पूजा करायला नाही मिळत ना, तर जेव्हा केव्हा येते जेव्हा माझी मोठी पूजा असते, की 1 तास मोठी पूजा म्हणजे फक्त फुलं किंवा हे नाही की बसणं. इथे खाली मी बसते मॅट टाकून आणि मग अर्धा 1 तास जे काही चिंतन मनन माझं असतं, की हे जेव्हा खूप दिवसांनी येते तेव्हा हे रेग्युलरली असतं. नाही तर नेहमी मला टू बी ऑनेस्ट 5-10 मिनिटच मिळतात. त्यामुळे तेव्हा मग तो मंत्र माझा चेंज करत असते किंवा पुन्हा व्यवस्थित लिहिणं वगैरे असं होत असतं. सो इधर हा मंत्र लिहिते किंवा गायत्री मंत्र लिहिते, कारण इट इज ओड टू द युनिवर्स. तर तो एक मंत्र लिहिते किंवा आईसाठी काही लिहायचं असेल तर ते लिहिते, स्वामी समर्थ किंवा तसे मंत्र. सो हा माझा एक मंत्र कॉर्नर वगैरे आहे. आणि ना महाराजांची मूर्ती पण बघितलं, इथे मूर्ती आहे छत्रपती शिवाजी महाराजांची, इथे फ्रेम आहे, मस्त आहे, छान. दोन्हीचाही तू वापर केलास. या पण भेटवस्तू आहेत पण छान ना, मस्त जागी बसले महाराज एकदम. म्हणजे आता गेल्या बाबांचं सांगायचं झालं तर बाबांचा जन्म 19 फेब्रुवारी जेव्हा शिवजयंती असते आणि बाबा म्हणजे महाराजांना खूप मानतात. मी सुद्धा मानते, आपण सगळेच मानतो रादर. पण त्यांचं स्थान मला इथे देवघराच्या जवळच पाहिजे होतं. नो डाऊट आपण त्यांना दैवत म्हणतो महाराजांना, पण ते अद्वितीय मनुष्य होते हे विसरता कामा नये. कारण त्यांच्यात दैवी शक्ती होती, बट जे काही केलं त्यांनी ते स्वतः केलंय, नॉट कुठल्या गॉडली पॉवरने नाही केलं. ते त्यांचं कर्तृत्व होतं, बट ते देवासमान आहेत म्हणून त्यांचं स्थान मला देवाच्या बाजूलाच हवं होतं. आणि हे बाबांच्या रिटायरमेंट पार्टी होती गेल्या वर्षी आणि 19 फेब अगेन, त्यामुळे मग खूप महाराजांच्या मूर्ती आणि ह्या सगळ्या मिळाल्या होत्या. पण अगेन त्यांचं स्थान मला इथेच हवं होतं.